शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी पोर्टलवरती विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केला आहे, पण कागदपत्रे अजून जमा केली नाहीत. तर सावध व्हा. सरकारने शुक्रवारपर्यंत शेवटची संधी दिली आहे शेतकऱ्यांना. ही माहिती चुकवली तर तुमचं अनुदान आणि अर्ज हे कायमच रद्द होऊ शकतं. कृषी विभागाकडून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या लाखो शेतकऱ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, कारण आवश्यक कागदपत्र अपलोड किंवा जमा झालेली नाहीत. त्यामुळे अनेक अर्ज डीबीटी पोर्टलवर पेंडिंग स्थिती आहेत. तर आता मुदतवाढ किती आहे, कागदपत्रे कोणकोणते जमा करायचे, कुठे करायचं, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्किटेक्ट मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन ऑन करून ठेवा. चला तर व्हिडिओ पूर्ण पाहूया, अजून माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिली आहे. म्हणजेच कागदपत्र जमा करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 9 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला ह्या मुदतीत कागदपत्र जमा करण्याची शक्यता आहे. नंतर तुम्ही ह्या मुदतीत कागदपत्रे जमा केली नाहीत तर अर्ज रद्द होऊ शकतं. आता कागदपत्रे कोणकोणते अपलोड करायचे आहेत पाहूया. पहिलं कागदपत्र आहे 7/12 उतारा आणि त्याबरोबर आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनी धारण प्रमाणपत्र, इतर योजना निहाय कागदपत्र म्हणजे ज्या ज्या योजनेचं संमतीपत्र लागतो ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. तुमच्या अर्जात कोणतं कागदपत्र अपलोड नाही हे डीबीटी भारत पोर्टलवर लॉग इन करून तपासू शकता. शेतकरी मित्रांनो, हे कागदपत्रे कुठे जमा करायचं पाहूया. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कागदपत्र स्वतः डीबीटी पोर्टलवर तुमच्या लॉग इन ID वरून लॉग इन करून तुम्ही कागदपत्रे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. जर तुम्हाला ह्यामध्ये जमत नसेल तर CSC आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन जवळच्या तुम्ही हे कागदपत्रे सोबत घेऊन जाऊन जमा करू शकता. कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करू शकता. लक्षात ठेवा, ही एकदा मुदत संपली तर अनेक अर्ज कायमचे बाद होऊ शकतात. म्हणून शेवटच्या दिवशी वाट न पाहता आजच कागदपत्र जमा करा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आर्किटेक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शेतकरी.